लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. एक नॉर्मल असा एपिसोड तुम्ही आजचा हा ऐकत आहात. तसंही मालिकेमध्ये विशेष काही घडत नाही आहेत. सुरुवातीला रम्या आणि वसुआत्या दोघी एकमेकींशी बोलताना दाखवल्यात त्या पेनड्राईव्हबद्दल. वसुआत्या रम्याला तर आधी विचारतात, काय करतेस, काय झालं त्या पेनड्राईव्हचं, काही कळलं का, त्या माणसाचा काही फोन आला का. रम्या म्हणते, आई काही कळलेलं नाही आहे, त्या पेनड्राईव्हची अवस्था अत्यंत भयंकर आहे. आता या वसुआत्या बसल्या बसल्या त्यांची अंगठी अशी हलवत असतात. मग रम्या विचारते, काय झालं आहे अंगठीला, फिट झाली आहे का जास्ती, अगं ज्वेलरकडे जा नाही. रम्या असं बोलल्या बोलल्या वसुआत्या म्हणतात, जाणारच आहे मी ज्वेलरकडे, त्यात सांगण्यासारखं काय, पण रम्या तू जरा त्या पेनड्राईव्हमध्ये लक्ष घाल, आपल्या कामाचं काही असू शकतं त्यात. रम्या म्हणते, आई अगं त्या पेनड्राईव्हची अवस्था अत्यंत भयंकर आहे, पेनड्राईव्ह कोणी असं खलबत्त्यात टाकून कुटतं का. अगं जो तो पेनड्राईव्ह नीट करतोय ना, त्या माणसाच्या तोंडाला फेस आलाय, त्याला काही त्यातलं मटेरियल मिळेल असं मला वाटत नाहीये, पण तसं तो प्रयत्न करतोय. वसुआत्या म्हणतात, काही कर पण त्या माणसाशी बोल आणि तो पेनड्राईव्ह नीट करून आण बाई. रम्या म्हणते, अगं आई मी बोलले त्या माणसाशी, सांगितलं ना तुला. वसुआत्या म्हणतात, रम्या आपल्या हाताला काही लागणार नाही का गं त्या पेनड्राईव्ह मधलं. रम्या म्हणते, अगं आई माझं ऐकून तर घे, अगं मिळेल आपल्याला त्या डेटात काय होतं काय नाही त्या पेनड्राईव्हमध्ये, पण थोडा वेळ लागेल. वसुआत्या म्हणतात, बरं झालं बाई, आधी सांगायचं असतं, काहीतरी हाताशी लागायला पाहिजे. आता रम्या काही बोलणार तेवढ्यात तिथे त्या मानिनीबाई येतात आणि रम्या सांगतच असते, आई आपल्याला कळायला हवं त्या बाईला का घराबाहेर काढलं मानिनी काकूने. तेवढ्यात तिथे मानिनी येते आणि वसुआत्या उगाचच काहीतरी गोडगोड बोलतात. काय बाई मानिनी, कामं आहेत का फार, मी मदत करू का. मानिनी मग वाकडं बोलते वसुआत्याला आणि म्हणते, बाई तुम्ही मदत करणार, ते पांढरे कपडे देऊ का मग तुम्हाला. रम्याला येतो राग. वसुआत्या म्हणतात, काय गो मानिनी, चांगल्या शब्दात विचारलं मदत करू का, तर काय गो तुम्ही सगळे तो विषय सोडतच नाही आहात. लगेच मानिनी म्हणते, अहो वसुताई तुम्ही चांगलं बोलता यावर विश्वास नाही बसत ना आमचा. नाही तसंही तुम्हाला काहीतरी मला वेगळं विचारायचंय, पण उगाच इकडचं तिकडचं बोलताय, काय विचारायचं ते स्पष्ट विचारा. वसुआत्या म्हणतात, बरं तुला स्पष्टच विचारते मानिनी, त्या दिवशी तू घराबाहेर काढलं ना त्या बाईला, ती कोण होती ग बाई. आता मानिनी सुनीताचं प्रकरण यांना सांगू इच्छित नाहीये. आता मानिनी विचार करते, यांनी सगळं प्रकरण ऐकलं का काय. रम्या लगेच म्हणते, सांग न ग मामी, कोण होती ती बाई. लगेच मानिनी म्हणते, त्या बाईला बघितलं का तुम्ही. अगं काहीतरी ऐकलं तर निश्चित असेल ना. वसुआत्या म्हणतात, नाही बाई आम्हाला काही समजलं नाही तुम्ही काय बोललात, पण मानिनी तू चिडली होतीस बाई, म्हणून विचारलं काय झालं, कोण होती ती बाई. मानिनी विचार करते, बरं झालं या बयांनी काही ऐकलेलं नाहीये, नाही तर इशू केला असता त्यावरनं. मानिनी आता वसुआत्याला उत्तर देते, काय आहे ना वसुताई, त्या बाईशी माझं चांगलं नातं होतं, पूर्वीसारखं जसं आपल्यात नातं होतं ना तसं, म्हणजे आता कसं आपल्या पूर्वीसारखं काही उरलं नाहीये तसं झालं त्या बाईसोबत माझं. कशाला तुम्ही इंटरेस्ट घेताय या गोष्टीत, कशाला नसत्या चौकशा करताय, द्या सोडून, असं म्हणून मानिनी चालली जाते. लगेच वसुआत्या म्हणतात, पाहिलं का रम्या, ही मानिनी 1 नंबरची आगाऊ आहे, त्या बाईबद्दल आजही काही सांगितलेलं नाहीये मला. रम्या म्हणते, आई मामीचा चेहरा पाहिला का कसा झाला होता, भीती आणि चोरी कधी लपून राहत नाही, मामीचा चेहरा बघ कसा झाला होता. वसुआत्या म्हणतात, हो ग रम्या बरोबर आहे तुझं. रम्या म्हणते, आई मामी काहीतरी लपवते आपल्यापासनं, मामी घाबरली होती. आता लगेच वसुआत्या म्हणतात, म्हणजे मानिनी लपवते काहीतरी. रम्या तो डाटा एकदा का रिकवर झाला ना त्या पेनड्राईव्ह मधला, की आपल्याला बरोबर कळेल ती बाई कोण होती आणि मानिनी एवढी का चिडली. आता एवढंच काय, तो या दोघींचा सीन दाखवला आणि मग या आपल्या नंदिनीबाईचा सीन दाखवला. नंदिनी आता ओला टावेल तिथे बेडवर बघते आणि तो घडी घालून ठेवते आणि तेवढ्यात तिला फोन आलाय. तर कोणाचा, त्या प्रीतीचा. तर काय तर म्हणे त्या प्रीतीचं डोहाळ जेवण आहे. आता ही आधी तर बोलते त्या नंदिनी त्या प्रीतीशी, अगं हो प्रीती, असं कसं विसरेल मी, तुझं डोहाळ जेवण आहे माझ्या लक्षात, अरे बापरे आज. आता तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं की आपल्याला जीवाने सांगितलं होतं की प्रीतीचं डोहाळ जेवण करायचंय, 50वी ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे. नंदिनी आता ते आठवते आणि म्हणते, हो हो
अगं लक्षात आहे माझ्या प्रीती, मी येणार आहे. हो ग प्रीती, मी डोहाळ जेवणाला येईल आणि मेहंदी पण काढेल, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि विचार करते, अरे देवा, आता डोहाळ जेवण आहे आणि मेहंदी पण काढायची आहे हातावर. पण मी मेहंदी आता काढेल ती रात्री सुकेल, घरातली कामं कशी करू? नंदिनीला प्रश्न पडलाय. आता इकडे बघा पुन्हा काव्या पारचा सीन दाखवलाय. नेमकं मालिकेमध्ये काय दाखवायचंय ते कळतच नाहीये बरं का प्रेक्षकांनो. म्हणून जरा 2 दिवस माझ्या घशाला आराम दिला मी. बाकी काही मालिका पुढे गेलेली नाहीये. पार्थ आता उगाचच त्या काव्याच्या समोर येतो. म्हणजे इतका शिकला सवरलेला हा पार्थ. बघा ना, त्या काव्याची ऑनलाईन क्लासेस चालू असताना हा पार्थ त्या लॅपटॉपच्या मध्ये तोंड घालतो. एक क्षण असं वाटलं की उगाच काहीतरी गंमत करतोय का काय. पण ही काव्या पण जोरात चिडते आणि म्हणते, "हो हो पार्थ देशमुख, तुम्हाला काही कळतं की नाही? काय मध्ये मध्ये करताय?" लगेच पार्थ म्हणतो, "सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं हो काव्या." आता लगेच काव्या ऑनलाईन मीटिंग मध्ये म्हणते, "मॅडम सॉरी सॉरी." काव्या तिच्या मॅडमला सॉरी सॉरी म्हणते आणि मग पार्थवर जाऊन ओरडते, काय हो देशमुख, इकडे या. काय चाललंय तुमचं? आगाऊपणाच करता बाई तुम्ही. काय हो, इथून असे आलात? तुम्हाला कळलं नाही का माझा क्लास चालू आहे? तुम्हाला दिसत नाही का?" आता लगेच पार्थ गंमत करतो आणि म्हणतो, "सॉरी, माझ्या डोळ्याला चष्मा नव्हता ना." काव्या म्हणते, "काय हो पार्थ देशमुख, आता माझ्या टीचर मला रोज टॉन्ट मारणार तुमच्यावरनं." आता पार्थ तिला चिडवतो आणि म्हणतो, ते बघा कोणतरी आलंय लॅपटॉपवर." काव्या म्हणते, "काय हो देशमुख, चिडवताय मला? काय बाई, चुकलंच माझं, उगाचच बसले मी इथे क्लासला तुमच्या समोर." आता पार्थ म्हणतो, "जा जा, अभ्यास करा." काव्या म्हणते, "मध्ये मध्ये 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 करत राहता नुसतं." आता लगेच पार्थ म्हणतो, "मी 10वीत असताना ना." आता काव्या म्हणते, "ओ देशमुख, मला काही ऐकायचं नाही ना हो तुमचं. जा बरं तुम्ही. तुम्ही 10वीत असताना तुमच्यासोबत खूप गोष्टी घडल्यात. झाल्या गेलेल्या गोष्टींबद्दल कशाला बोलताय? ओ देशमुख, तुम्ही जा. पहिले जे करायचं ठरवलंय ते करा." पार्थ म्हणतो, "काय करायचं ठरवलंय मी काव्या?" काव्या म्हणते, "अंघोळ करायला चाललात ना तुम्ही, जा ना." आता लगेच पार्थ जातो आणि पुन्हा येताना म्हणतो, म्हणजे पुन्हा येतो तिला इरिटेट करायला आणि म्हणतो, "अहो काव्या, एकदा मी अंघोळ करताना खूप भिजलो होतो बरं." काव्या त्याच्यावर चिडते आणि म्हणते, "जाता का तुम्ही? काय बडबड करताय?" आता शेवटी पार्थ जातो बिचारा बाथरूम मध्ये. तेव्हा काव्या बडबड करायला लागते, "काय हे देशमुख, काय तर म्हणे अंघोळ करताना भिजलो होतो, आले मोठे पार्थ देशमुख." आता इकडे बघा, जीवा आलाय या नंदिनीकडे आणि म्हणतोय, "अगं ए चकाचक बाई, मला ही संत्री सोलून दे ना. अगं संत्री सोलताना ना माझ्या डोळ्यात हा रस जातो." आणि आता ही नंदिनी मनाशी बडबडत असते, बरं सोलते थांबा." जीवा म्हणतो, "काय झालं, तुला काय एवढं टेन्शन आलंय चकाचक बाई?" नंदिनी म्हणते, "अहो डोहाळ जेवण आहे आज." आता लगेच हा जीवा म्हणतो, "काय, तुझं डोहाळ जेवण आहे?" नंदिनी त्याच्याकडे रागाने बघते. जीवा म्हणतो, "अरे हा, तुझं कसं डोहाळ जेवण असेल म्हणा, आपण तर." "अरे हा 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 हा, अगं कोणाचं डोहाळ जेवण आहे नंदिनी?" आता नंदिनी म्हणते, "अहो प्रीतीचं डोहाळ जेवण आहे. किती काय काय करायचंय मला, साडी ठरवायची आहे, मेहंदी काढायची राहिली आहे आणि मला टेन्शन आलंय हो." आता जीवा लगेच म्हणतो, "मी आहे ना." आता नंदिनी म्हणते, "तुम्हाला काय कळतं साड्यांमधलं?" आणि जीवाने अख्खाच्या अख्खं कपाट बाहेर काढलंय त्या नंदिनीचं बरं का प्रेक्षकांनो. आणि एक 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 करून सगळ्या साड्या तो नंदिनीला दाखवतोय. "ही साडी घालायची का, तुला ती साडी घालायची का?" ते साडीचे सेल्समन असतात ना, अगदी तसं तो तिला डिस्क्राईब करतो. आणि इथे आता त्यांनी आपल्याला एक गाणं ऐकवलंय या दोघांवर. दोघां जणांचं एक छान सुंदर बॉन्डिंग दाखवलंय. आता फायनली नंदिनी एक साडी सिलेक्ट करते आणि गाणं इथे संपून जातं. "तू तिथे आणि मी इथे" असं काहीतरी ते गाणं आहे. अतिशय सुमधुर वाटलंय ते ऐकायला. आता बघा हं प्रेक्षकांनो, फायनली नंदिनीने साडी सिलेक्ट केली. पण आता मेहंदी सुद्धा जीवा काढून देतोय तिला. काही काही लोक ऑलराऊंडर असतात बरं का. नंदिनी म्हणते, "काय हो जीवा, किती बोलत असता दिवसभर, तुम्हाला दम नाही लागत का?" जीवा सहज म्हणतो, "देवा, या जीवाची बडबड बंद कर रे बाबा एकदाची." नंदिनी आता त्याच्या तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते, "जीवा, असं बोलत जाऊ नका. वास्तू तथास्तू म्हणत असते. आणि तसंही तुम्ही एवढी बडबड करताय तर आपला संवाद जिवंत झाल्यासारखं वाटतंय. असा जीवा मला हवाय." जीवा म्हणतो, "हो का? अजून कसा हवाय जीवा तुला?" नंदिनी म्हणते, "असे दंगामस्ती करणारे आणि माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देणारे जीवा मला हवेत." आता लगेच हा जीवा म्हणतो, "अगं नंदिनी, तुझा अजून प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झालाय. तुला मेहंदी काढायची आहे ना?" नंदिनी म्हणते, "हो, मेहंदी तर काढायची आहे, पण." जीवा म्हणतो, "मग एखादं डिझाईन सिलेक्ट केलं असेल ना, दाखव ना मला."
जीवा आता तिला स्वतः मेहंदी काढून देतो बरं का. नंदिनी आता मोबाईलवरती एक डिझाईन दाखवते आणि म्हणते, हे बघा जीवा, मला ही डिझाईन काढायची आहे. जीवा म्हणतो, शी काय फालतू डिझाईन आहे. नंदिनी म्हणते, काहीतरीच काय, अहो 1 तास लागतो अशी मेहंदी काढायला आणि किती पैसे घेतात माहितीये तुम्हाला. जीवा म्हणतो, ए चल नंदिनी, तू जर या अशा डिझाईन माझ्या समोर आणल्या ना तर त्या सगळ्या लोकांच्या पोटावर पाय देईल बरं का मी. आता नंदिनी म्हणते, सिरियसली जीवा, तुम्हाला मेहंदी काढता येते? जीवा म्हणतो, काढता येते? अगं सिरियसली, तुला मी मेहंदी काढूनच दाखवतो. आण आण, कोण आण पटकन, आता माझे हात शिवशिवताय. नंदिनी आता कोण आणायला गेलीये. इकडे आता मानिनीबाई आणि काव्याचा सीन दाखवलाय. मानिनी काव्याला आता ताजं ताजं ताक देते बरं का आणि म्हणते, घे. अगं मी नेहमी पार्थसाठी आणत असते हे तूप करताना ताक. आता काव्या म्हणते, अरे देवा, तुम्ही पार्थसाठी आणलं होतं का? अहो मी उष्ट केलं हो. मानिनी म्हणते, अगं हरकत नाहीये, आहे अजून घरामध्ये, तू पी. आता काव्या ते सगळं ग्लास संपवते. मानिनी म्हणते, काय ग काव्या, दरवेळेला नवऱ्याचं नाव घेतल्यावर असं लाजलंच पाहिजे असं काही नाहीये हं. आता असं म्हणून त्या निघून जात असतात. काव्या म्हणते, काकू तुम्हाला एक सांगू का, माझी सासू माझे एवढे लाड करते म्हटल्यावर कोणी बघितलं तर काय म्हणतील माहिती का, म्हणजे कोणीही घरबसल्या असे क्लास अटेंड करतील. मला हा डायलॉग अजिबात कळला नाही बरं का प्रेक्षकांनो. फक्त हिला एवढं म्हणायचंय की मानिनी देशमुखची तुलना कुठल्याच सासू सोबत होऊ शकत नाही. म्हणजे बघा ना, बाकीच्या घरामध्ये माझ्यासारख्या करिअर करणाऱ्या मुलगी पुष्कळ असतील लग्नानंतर, पण तुमच्यासारखी सासू असेल ना तर घरात मस्त पॉझिटिव्हिटी मिळते, बळ मिळतं. आता मानिनी म्हणते, पुरे पुरे मस्का नको मारूस आता काव्या, तुझं लेक्चर झालंय का? काव्या म्हणते, हो झालंय. मानिनी म्हणते, मग तुझा ब्रेक पाहिजे का तुला? मी की नाही दही पकोडे करते, तू येतेस का किचन मध्ये? काव्या म्हणते, हो, पार्थ देशमुखांना आवडतात ना. मानिनी म्हणते, अगं त्याला आठवड्याभर दिलं ना खायला तर ते आवडेल. चल तुला त्याची स्टोरी सांगते, चल चल आपण स्वयंपाकघरात जाऊया. काव्या म्हणते, हो चालेल, मला पण शिकवा ते दही पकोडा करणं. मानिनी म्हणते, हो ग बाई चल. आता या दोघी सासासुना आल्या स्वयंपाकघरात. मानिनी म्हणते, अगं काव्या, सगळी तयारी झाली आहे. तुला ही सगळी डिश नवीन आहे की नाही? तशी मला पण कधीतरी नवीन होती. म्हणजे आम्ही पूर्वी ज्या चाळीत राहायचो ना त्या चाळीमध्ये आमच्याकडे एक काकू होत्या. त्या काकूकडे ना मी नेहमी जायचे पार्थ लहान असताना. अगं पार्थ लहान होता ना तेव्हा मी त्या काकूंकडे पार्थला नेहमी सोडायची, मला काही काम असलं की. आणि हा पठ्ठ्या भूक लागली की त्या काकूंना म्हणायचा, मला दही नाही सॉरी कढी पकोडे द्या द्या असं म्हणायचा, कारण त्याला खूप चटक लागली होती. त्या काकू खूप छान कढी पकोडे करायच्या बघ. तेव्हापासून या तुझ्या बोक्याला कढी आणि हा पकोडा खूप आवडतं. प्रेक्षकांनो, आमच्याकडे आम्ही कढी भोपळे करतो बाबा. हे कढी पकोडा नवीनच ऐकलंय मी. आता काव्या विचारते, अशी काही वेगळी कढी असते का ही? मानिनी म्हणते, अगं वेगळी असते असं काही नाहीये, आपली रेग्युलर कढी आहे, पण जरा लाल मिरचीची फोडणी असते. सगळ्यात महत्वाचे पकोडे आहेत, आपल्या भज्यासारखे असतात, पण यात फक्त 1 चमचा दही घालायचं, बाकी सगळं ओवा आणि आपल्यासारखंच कांदा बिंदा. म्हणजे भजे करायचे आणि पकोडे कढी झाल्यावर त्यात सोडायचे. आता काव्या म्हणते, अहो काकू माझ्याकडनं काही फसलं तर? आता मानिनी ताई म्हणतात, फसलं तर फसलं. अगं लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आपला एखादा पदार्थ फसला जरी ना तरी नवरा आपलं कौतुकच करतो. टेन्शन नको घेऊ ग काव्या, मी आहे ना. आणि फसलं ते फसू दे, तुझा बोका तुझं कौतुकच करेल. माझ्या अनुभवावरनं सांगते बरं. चल चल आपण पकोडे करूयात. आता काव्या ते भजे आता गरम गरम तळून घेते बरं का कढईमध्ये आणि मानिनी तिला अशी नोटीस करत असते. इकडे आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. नंदिनीबाईने कोण दिलाय जीवाजवळ आणि म्हणते, ओ जीवा, तुम्ही खरंच चांगली मेहंदी काढता ना? जीवा म्हणतो, अगे नंदिनी, सरप्राईज आहे तुला, फक्त मी मेहंदी काढेपर्यंत डोळे उघडायचे नाही. चल डोळे बंद कर आणि हात पुढे कर. नंदिनीला आता टेन्शन आलंय. इकडे पार्थसाठी कढी पकोडे होत आहेत, तिकडे नंदिनीबाई जीवाकडनं मेहंदी काढून घेत आहेत. प्रेक्षकांनो, काय तो असा हलका फुलका एपिसोड आहे. तसं 2-3 दिवसापासून त्यांनी विशेष काही दाखवलं नाहीये. फक्त नवीन अपडेट असा आहे
की जीवाने जे 10 करोड रुपये आणलेत ते त्यांची एक जागा आहे ना ती गहाण ठेवली आहे आणि त्याच्या आजीचा कुठला दागिना त्याने मोडलाय. एवढंच काय तो नवीन अपडेट आहे. बाकी मालिका अगदी जिथे होती तिथेच आहे बरं का. आता हा नंदिनीच्या हातावर मेहंदी काढतोय आणि नंदिनी डोळे लावते पण मध्ये मध्ये उघडते. जीवा तिला आता असं खुणवत असतो की डोळे लावून घे. आणि आता इथे मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकवलंय अगदी शेवटपर्यंत. जोवर जीवा तिच्या हातावर मेहंदी काढत नाही तोवर ही मध्ये मध्ये डोळे उघडत असते. जीवा तिला पुन्हा म्हणत असतो डोळे लावून घे आणि मध्ये मध्ये गाणं ऐकू येते आपल्याला. आणि फायनली प्रेक्षकांनो मेहंदी पूर्ण झाली आहे नंदिनीने डोळे लावल्यावर. आता इथेच त्यांनी एपिसोड काय तो पूर्ण केलाय. त्यामुळे आजचा एपिसोड जरा कमी झालाय. तुम्हाला वाटलं असेल थोडा झाला पण तरी मी डिटेलमध्ये सांगितलंय बरं का. आवडल्यास रिव्ह्यूला नक्की लाईक करा. काय आहे ना प्रेक्षकांनो तब्येत बरी नाहीये. जास्ती वेळ बोलले ना की घशावर ताण येतो आणि कोरडा खोकला सुरू होतो. आता तशी जरा बरी झालीये तब्येत म्हणून आज तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. तर उद्या म्हणजे आजचा भाग तर संपलाय लग्नानंतरचा पण उद्याच्या भागात जीवा नंदिनीला म्हणतो नवरा बायकोचं नातं मेहंदीसारखं असतं मुरायला जरा वेळ लागतो ग. नंदिनीला काय कळायचं ते कळलंय आणि पार्थ आता काव्यावर ओरडतो की हे सेशन एक्सपायर झालं तुम्ही रिव्हिजन का नाही केली. पार्थ आता काव्याच्या अभ्यासाच्या बाबतीत भलताच सिरियस झालाय बरं का प्रेक्षकांनो. तर बघूयात आता मालिका केव्हा आणि कशी आणि कधी पुढे सरकते ते. आजचा भाग काय तो असा होता. आवडल्यास माझा रिव्ह्यू लाईक नक्की करा. माझ्या तुटक्या फुटक्या आवाजात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लवकरच मी काहीतरी नवीन घेऊन येतेय. लपंडाव आणि नशीबवान नाही त्याही पेक्षा काहीतरी वेगळं लवकरच. ते तुम्हाला सरप्राईज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नक्की कळेल थोड्याच दिवसात. जरा माझा आवाज नीट व्हायची वाट बघते. बघूयात पुढे काय काय घडतंय मंडळी. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.